जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आम्ही एवढे एक्सायटेड का आहोत ते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दिसलं असेल की दोघी आमच्या मुली मोठ्या झालेल्या आहेत. आम्ही स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि आज त्यांचं फर्स्ट डे ऑफ स्कूल आहे. आणि काय फिलिंग आहे तुझे? आतापर्यंत काही नाही, बरं वाटतंय. छान, ते एक्साइटेड आहेत ना म्हणून मस्त वाटतंय. पण लवकर पोरी मोठ्या झालेल्या आहेत, एवढ्या टिंग्या होत्या आणि आता फायनली स्कूलला जायला लागलेल्या आहेत. तर वेगळंच हॅपीनेस आहे, मिक्स फिलिंग आहे. आणि ते पप्पा घरी बसून त्या दोघींचे फोटो काढतात आणि एवढ्या एक्सायटेड आहेत की सकाळी झोपेतात स्कूल जायचंय ना, आज जायचंय ना. हा काय तर नानूडा, गुड मॉर्निंग. आज कोणाचा फर्स्ट डे? बाबाचाच फर्स्ट डे. बघू हे कोणी घातलं, इकडे दाखव, मागे मागे दाखव, मागे दाखव. एक्साइटमेंट मध्ये आम्ही सगळं उलट घातलंय. अगं आई इथे नाहीये. असं कोण उलट घालतं? आम्ही स्वतःच कपडे घालतो त्यामुळे आम्हाला काय. बघा दोघींनी पण, हे चाचूकडे बघा. केला ना म्हणून तुम्हाला दोघींना सरप्राईज आणलंय. हा पहिली दिदाचा आहे, हे मोठ्याला दे जा. तुमच्या सरप्राईज अजून निघते. दिदा आईला दे जा. ते जुन्या नावाच्या इथं लक्षातच नाही. माझे कधीच केलंय ना चेंज. टिफिन कोणाला कोणता पाहिजे आता चॉईस करा, नंतर नाही मिळणार. थांबा, कोणता पाहिजे? हा ठीक आहे, चल. भांडायचं प्रिन्सेस आणि अनुमती. दीदाला माऊ आहे. कुठे चालली? कुठे चालली? मी येऊ? मग कोण कोण जाणार आहे? आता आपण शिजू न्यू घेऊ. हा त्याच्यात काय काय आता पावसाळ्यात ते खराब होतं. त्यात बेंचर होतो. किशी कर दिदाला. काम हुशार नव्हतो. चेतना हुशार होती का? चेतना हुशार होती तू? असते काय? दादा खरंच टॉपर होता. आता कसं टॉपर झाले घरात. आता स्टॉपर घरात स्टॉपर केलाय. टॉपर मध्ये सगळेच मला बोलतात. सगळे स्टॉपर झालाय का हल्ली? चेतना काय आहे? देवलात ती घंटा दिले, घंटा येईल तो वाजवतोय. काढायचे नाही स्कूलमध्ये. काढायचे. जय जय करा, तुम्ही जरा जय जय करा. जय जय करा. नमस्कार कोण करतो बघू? बघू उद्या एक्साइटमेंट राहते का? अरे झोपे 9 वाजला बघितलं ना. कुठे चालली आहे शाळेत जायचं. तू? कुठे चालली आहे? चालत नाही जायचं. बरं हे चालत जायचं आम्हाला.
राऊंड राऊंड कर इकडे खाली उतरून. हा राऊंड राऊंड कर. ओके गुड गर्ल. चला आम्ही एवढे एक्साइटेड आहोत की पहिला दिवस आहे आमच्या स्कूलचा. तर ना बाबू चल BM मध्ये जायचं आहे. हा कोण आलं कोण आलं. जा चल, नमस्कार करून ये. जा. बाय बाय करा. बाय बाय करा आपण ना. इथे बाय कर. थांबायला पाहिजे. स्माइल करायचं. स्माइल आई शूटिंग करायची. ये तिकडे बघ. इकडे. आणि आम्ही इथे मिकी माऊसला घाबरलोय पहिल्याच दिवशी. अरे बॅग घाल बॅग घाल बॅग घाल. बॅग घाल. ओके, बॅग घाल. अरे मिकी माऊस आहे. डिझनीलँडला कसं बघितलेलं आपण हम्पमला. अरे मिकी माऊस आहे. इकडे बाबाला बाय तर कर. बाबाला बाय कर. काय नाही बाय बाय कर. बाजीदा गेली बघ आतमध्ये. रडल्यासारखं काय नाही. बलून न्यायचे आहेत का आपल्याला सगळे घरी. सुजूकडा. अरे पहिल्या दिवशी खेळायचं नाहीये. इंट्रो द्यायचंय सगळ्यांना. मिकी माऊस मॅजिक करणार आहे तो. हा हे आम्हाला घरी पण तिथं आपलं आहे का ते. पाय बघ पाय बघ खाली पाय बघून टाक. त्याच्यात टाक. आम्ही दोघींना पण शाळेत सोडून आलोय. आणि दीदा तर एकदम बिंदास. दीदाला काय घेणं. जशी उतरली तशी सुटली आतमध्ये. ज्ञाना थोडी मिकी माऊसला घाबरली ॲज युजल. तिचा प्रॉब्लेमच आहे. तिला ते असं काय बोलतात रिअल वाले जे असतात ना टॉय जे आपले तिच्यासाठी आम्ही हाँगकाँग डिझनीलँड केलं. आणि पोरगी गेली आणि मिकी माऊसला घाबरली. सगळ्या टॉयजला घाबरली. पहिले तिला असं बरं वाटतं. नंतर मग ती फुल अशी घाबरते. गाडीमध्ये एवढी उड्या मारत होती मिकी माऊस जशी उतरली तशी घाबर. पण ठीक आहे. 2 मिनटासाठी असं पण वाटलं की यार पहिल्यांदा मुली तिकडे गेल्यात. म्हणजे सगळ्यांपासून लांब गेलेल्या आहेत. पण छान केलेलं त्यांनी असं डेकोर वगैरे मस्त केलं. सो आम्ही ॲडमिशन त्या स्कूलला घेतलं ट्विडलबी इंटरनॅशनल स्कूलला. आणि छान आहे. आमच्या घराच्या जवळच आहे. आणि आम्ही त्यांच्या करिक्युलर सगळ्या ॲक्टिव्हिटीज पाहिल्या तर छान वाटलं ना. करिक्युलम आवडलं. बेसिकली त्यांचे बुक्स वगैरे मला पर्सनली जास्त आवडले बिकॉज त्यांना जे बेसिक नॉलेज यायला पाहिजे राईम्स अल्फाबेट्स किंवा डे टू डे आपलं जे ॲड्स म्हणजे त्यांचे 11 टोटल बुक्स आहेत. तर त्याच्यामध्ये झूमध्ये किंवा ॲनिमल्सबद्दल मार्केट हे जे बेसिक गोष्टी आहेत ना त्याचे पिक्चर्स वगैरे आहेत. त्या परत ॲक्टिव्हिटी बुक आहे. भरपूर सगळ्या गोष्टी आहेत पुस्तकांमध्ये. मला ते पुस्तकं बघूनच खूप जास्त आवडलं. सो बिकॉज बाकीच्या स्कूल्स आम्ही पण ती पुस्तकं घरी नाही येणार. नाही आम्ही खूप स्कूल्स बघितल्या पण मला ते करिक्युलम याचा जास्त आवडलं. फॉर प्ले ग्रुप म्हणजे मला ते असं बंबाड नाही करायचं आहे. बेसिक नॉलेज यायला पाहिजे मुलींना. असं म्हणजे फक्त रेकग्नायझेशन यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. पुढे जाऊन तर ते शिकणारच आहे. सो आणि प्ले स्कूल बोललं आहे त्याचं असं नॉर्मल खेळणं वगैरे ते सगळं आहे. आणि बुक्स त्यांना ऑलमोस्ट सगळ्या स्कूलमध्ये फक्त कवर करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं. आणि अजून एक छान या स्कूलचं हे आहे की ते त्यांनी आम्हाला असं कोड दिलेला आहे. तो स्कॅन करायचा. इन केस तुम्हाला मोबाईल्समध्ये दाखवायचं असेल तर ते तुम्ही दाखवू शकता. त्या सगळ्या गोष्टी आहेत. एक ॲप आहे त्यांचं. त्या ॲपमध्ये जे बुकमध्ये असणार आहे तेच ॲपमध्ये असणार आहे. सो ते खूप छान आहे. आणि
बघूया आता ही परत चालली तिथे, मी नाही, मी ऑफिसला सो मी निघतोय. हाफ एन आवर बसेल, लेट सी काय आहे त्याचं स्टेटस, आणि मग नंतर मी पण माझ्या कामाला बॅक टू वर्क. आम्ही पण आता एक भारी झाले, 11 ते 2 पोरींच्या शाळा म्हणजे असणार. फाल्गुनी निवांत झाली. मी प्रॉपर माझा फर्स्ट हाफ तरी कोर्टातला पूर्णपैकी व्यवस्थितपैकी त्यांना 10:30ला रेडी करून दिलं की आणण्याला ड्रॉप बिप ते सगळे बघतील. तुम्हाला दोघींना नाही यायचं का? या ना सावी, होय जा बॅग्स घे, तर तुझे बॅग्स घे, बॅग घे जा. ते बघ काय दिला मावशी. वाव, थँक्यू बोल. मजा आली. काय दिलं टीचरनी, दाखवा काय दिलं. थांबा थांबा, ही बघ आपली गाडी इथे, आपली गाडी इथे. ए सावी, ए तोंडात नाही टाकायचं ना, काढ तोंडात न. ए काय मजा केली तुम्ही स्कूल मध्ये? हा काय केलं स्कूल मध्ये सांगा लवकर. काय केलं, काय केलं स्कूल मध्ये? खेळले का, मस्ती केली, न्यू फ्रेंड भेटली तुम्हाला? समोर ये, समोर ये, पुढे ये. हा का आई, 2 मिनिटं थांब. मिकी माऊस होता आणि तू घाबरली? अंकल होता मिकी माऊसच्या आतमध्ये. अरे बापरे, मग तू घाबरली? दिदा नाही घाबरली ना दिदा? आणि काय केलं स्कूल मध्ये लवकर सांगा. हॅलो बोलला तू, हॅलो केलं मग मिकी माऊसला? आणि काय केलं अजून, अभ्यास केला का आज? का, कधी करणार मग अभ्यास? काय ग, अभ्यास कधी करणार? हा, तू अभ्यास केलास? कधी करणार मग बाबू अभ्यास? उद्या करणार? उद्या जाणार ना स्कूलला? ए उद्या जाणार की नाही? ती तुला फ्रेंड भेटली का स्कूल मध्ये, न्यू फ्रेंड? मग ती काय बोलली? आणि इथे झाले शूटची नाटकं चालू झाली. हा का? क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले, हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.